चोम्या चोम्या बोलतोय चोम्या. कार्यकर्ता लय दिवसाने घाट पडलेला आहे या ठिकाणी. भावांनो 1 मिनिट थांबा जरा. आ जाओ या 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 या. खूप दिवसानंतर या ठिकाणी तुमचं आगमन होते. मंडळ तुमचं. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी करार. आणि आफ्टर लॉंग टाइम आम्ही शो साठी चाललोय. तर शो खडेगाव जवळ नेरली गावामध्ये शो असणार आहे. आणि आत्ता आम्ही वाटेगाव मध्ये, इकडे एक मित्र आहे जवळचा, त्यामुळं आत्ता इथून निघलोय डायरेक्ट. पवनला म्हटलं तोपर्यंत तुम्ही वाटेगाव मध्ये यायचा प्रयत्न करा. पवन शेड वाटेगाव मध्ये आलेले आहेत. आणि मग फायनली आम्ही इथून आता निघालोय. आता इस्लामपूरमध्ये जाणार, फक्त हेडफोन घ्यायचा राहिला, बाकी सगळं मटेरियल जवळ आहे. हेडफोन घेणार स्टुडिओमधून आणि डायरेक्ट परत कडेगावसाठी निघणार. आता 4:30 वाजलेत. 5:30 वाजेपर्यंत पोहोचेल असं वाटतंय. बघूया पोहोचेल, काय विषय नाही. हा तर भाऊन आता स्टुडिओ जवळ आलोय. आता इथं फक्त हेडफोन घ्यायसाठी आलो. हेडफोन घेण्यासाठी यायची म्हणजे गरज भासली. तर हेडफोन घेणार आणि लगेच इथं निघणार. बघूया आत स्टुडिओमध्ये कोण कोण आहे, मला पण आत्ता नेमकं माहित नाही. बरीच गँग आहे. वा, पिक्चर बघायला चाललाय काय? हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. पॉज कर रे ती. हे बघा काय उद्योग नाही. मला लय काम आहे आज, मला लय काम आहे आज. बघा काम करून पिक्चर बघायला बसलो. वा बघा टोटल सेटअप बघा. इकडे बघा स्टुडिओ रिव्ह्यू. हे बघा इकडे विषय आज पहिल्यांदा केलाय. पहिल्यांदा सगळा स्टुडिओ दाखवला असेल. हा तर नाही वेळ नाही जास्त, जाऊया परत बघूया विषय. हे बघा खूप मोठं नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे. अखिल भारतीय एडिटिंग संघटनेचे अध्यक्ष. नादाला लागायचं नाही. तोंड धुवून आले त्यामुळं काहीतरी मला विषय वेगळा वाटायला लागलाय. आता हे टायमिंग तोंड धुण्याचं नाही, पण का तोंड धुवून आलेत काय काय कळलं काय विषय नेमका. दिवसभरात कटाळा कामाचा कटाळा आला. चला इथं बसला लगी सोंड्या. येतो का पण येतो 12 वाजेपर्यंत येईल. आईच्या गावात 2 महत्वाचे पिढी राहिले. प्लेयरला लावलेली पिढी प्लेयरलाच राहिली. हे विसरले असते तर विषय ठॉस होता आपला. चलो लेट्स गो. भावनो आपल्यासोबत आपला अजून एक सवंगडी जॉईन होणार आहे आता. तो म्हणजे डीजे रिटॅक्स, आपल्या अकॅडमीचा स्टुडंट आहे. हा बघू शकता, हा देखना बांडगडे एकदम. डीजे रिटॅक्स मंगळवेढा सपला विषय. खाऊन बोली ग. स्माइल बघा, स्माइल बघा. चलो दोस्तो अभि निकलते. आता कुठंच थांबणार नाही. आता नॉनस्टॉप डायरेक्ट मी जाणार शोच्या ठिकाणी, कारण लेट झालोय. 20 मिनिट लेट आहे. आता पोहोचायला पाहिजे होतो, पण 20 मिनिटं ऑलरेडी लेट झाले. आता इथून पुढे पोहोचायला 1 तास जाईल. सो आता नॉनस्टॉप गेलं पाहिजे. चलो निकलते, लेट्स गो. भावानो खूप मोठी खुशखबर मिळालेली आहे. डीजे पवन 32 शिराळा यांनी सोडल्या त्या गोष्टी ज्या वाईट होत्या, सोडलेत ते लोक जे वाईट होते, आणि सोडलेत त्या वाईट सवयी ज्या खरंच मनापासून वाईट होत्या, आणि ते खूप चांगल्या वळणाला लागलेले आहेत आता. म्हणजे म्हणतात ना गर्लफ्रेंड्स वगैरे असावे अशा मताचे ते होते, पण फायनली त्यांनी गर्लफ्रेंड्स वगैरे असावे या शब्दाचा निषेध केलेला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींपासून ते मुक्त झालेले आहेत. आणि ते आमच्या अखिल भारतीय सिंगल संघटनेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. तर तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या सिंगल संघटनेमध्ये. आणि आपल्यामध्ये कोण कोण सिंगल आहे कमेंट करून नक्की सांगा. बाय द वे हा डीजे रिटॅक्स सिंगल आहे का काय मला माहित नाही. विषय काय नेमका? नाही म्हणतोय सिंगल नाही म्हणतोय. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. बाई त्याचा विषय ठॉस झालेला आहे. ठॉस पण त्याला कळत थोड्या दिवसानंतर की सिंगलच चांगला असते. समजेल, अनुभव येईल भावा, अनुभव येईल तुला, येईल खरंच येईल. जरा पाऊसमय वातावरण झालंय भावानो. आणि अनुभव आल्याशिवाय तू मोठा होणार नाही. हा अनुभव आल्याशिवाय मोठा होणार नाही, तेवढं खरं आहे. कोण शेटना अनुभव आलेला दिसतोय जबरदस्त काहीतरी. लावलेली माया वाया गेली. अहो ज्याची होती त्यानं जाणलेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. लावलेली माया आज वायाला गेली. लावलेली माया वायाला गेली. जाऊ दे, काय विषय नाही. भावनो फायनली लोकेशन वरती पोहोचलेलो आहे. इथे जरा गाणी चालू आहे, त्याच्यामुळे आता शूट जास्त करत नाही, कारण कॉपीराईटचा विषय होऊ शकतो. ओरिजिनल गाणी हे बघा, ओरिजिनल ओरिजिनल 1 and only ओरिजिनल आलेले निवांत असते. तिचे अथर्व चिल्लर आज सगळी गँग गोळा करून घेऊन आला वाटतं.
जिनकर मारने के लिए ये कोई डाइटिंग थोड़ी है, फाइटिंग है। ले जा महकी रात में चुराते सारे कुठला परशा गावामध्ये फक्त धीरज भाऊंची चर्चा. आपल्या किरण भाऊ साठी सगळ्यांची हातोर झाली पाहिजे. म्हणजे घरच्या मित्राला विषारी साप म्हणतात आणि किरण भाऊंना सगळ्यांचाच बाप म्हणतात. पॅकअप अँड पॅकअप भावनो शो एंड झालेला आहे आणि आता DJ पवन ही गाडी चालवायची भूमिका या ठिकाणी निभावणार आहेत आणि आम्ही आता जरासं आराम करून साईडला बाहेर बसून मग घरी जाणार आहे. इथून इस्लामपूरमध्ये पवन आज राहणार आहे तिथेच. परत रिटॅक्स त्याच्या रूमवरती जाईल आणि आम्ही झोपू.